घरातली माणसं दुःखात आहेत याचं काही नाहीच हिला. किती शांतपणे म्हणाली ही अजून 2-4 दिवस राहता येईल म्हणून. अरे तो हिला टाकून गेला तरी त्याचं काहीच वाटलं नाही तिला. अरे तिच्या ठिकाणी दुसरी मुलगी असती तर धडकी भरली असते तिला. कशाची बनली अरे ही संपी? काही वाटत कसं नाही हिला? अगं आई हे तर काहीच नाही. देशमुखांकडच्यांना रीत नाही असं म्हणाली. आता हिची रीत कुणी बघितलीये? हिला आहे काही? अरे वसंता आपलं चुकलंय. आपल्यावरती चिडली होती ना म्हणून राहिली सासरी. याला काही अर्थ नाही आई. खूप सहन केलंय महेशनी. त्याच्याशी बोलताना जाणवलं ना ते. त्यांनी संपदाचे सगळे हट्ट पूर्ण केले असते. पण ही संपी सासू सासऱ्यांशी नीट वागत नाही, उद्धटपणा करते. हे सगळं तुझ्यामुळं झालंय अंजली. तुझे सगळे प्रेमाचे प्रयोग मातीत गेलेत. आता का गप्प बसले? बोल ना काहीतरी, बोल आता. संपदा चुकली आहे मला मान्य आहे, पण म्हणून तुम्ही तिचा राग करू नका. त्यामुळे अजून बिथरेल ती. बिथरेल म्हणजे आणखीन काय करेल? माझी सगळी सहनशक्ती संपली आहे असं तुमचा जावई म्हणतोय. याचा अर्थ लक्षात येतोय का तुझ्या? 2 महिने झालेत लग्नाला आणि हिच्या उद्धटपणापायी त्याची सगळी सहनशक्ती संपली आहे. संपीच्या सासूला बेड रेस्ट सांगितली आहे डॉक्टरांनी. ही कार्टी काय म्हणते? तुम्ही अशा पाठीवर पडून राहणार कायम? मी किती वेळ तुमच्या शेजारी बसायचं? ही रीतीची, ही शिकवण. एक फटका द्यावासा वाटला होता तिला. आई, तिच्या या अशा वागण्यामागे काहीतरी कारण असेल की नाही? मला वाटतं आपण तिला काउन्सिलरकडे नेऊया. त्याला कळेल तिचा प्रॉब्लेम. वेळीच फटकावली नाही ना तिला, त्याचे परिणाम येते. हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे झालाय सगळा. आणि काय ग, तो काउन्सिलवाला काय करणार आहे? अगं 25 वर्षात आपल्याला जर जमलं नाही त्या मेल्याला एका तासात जमणार आहे. आणि जुईली लहान आहे, तिचं मन कोवळ आहे. खरंच जर तिच्यात काही प्रॉब्लेम असता तर काउन्सिलरला सहज तिला वळवता आलं असतं, बरं करता आलं असतं. संपी 25 वर्षाची घोडी आहे, हट्टी आहे. तिला वळवता येणं अवघड आहे. पण तरी सुद्धा तिला लहानपणी आपण काउन्सिलरकडे नेलं नाही, हेच माझं म्हणणं आहे. काउन्सिलर 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 हेच धरून बसली आहे ही. काउन्सिलरकडे काही जादूची छडी नाहीये अंजली. फुरकन फिरवलीन बरं केलं सगळ्यांना. घरातले सुज्ञ आई वडील आणि आजी आजोबा जे संस्कार करतात ना तेच काउन्सिलर वैज्ञानिक भाषेत सांगतात. बरं आपली चूक झाली, आपण लहानपणी संपीला नाही नेलं काउन्सिलरकडे. आपण डोळस पालक होतो ना, आपणच संस्कार केले ना. स्वानंदी, सायली, जुईली त्या आपल्याच आहेत ना. त्या कशा वागतात आणि ही कशी वागते? अंजली तू हे का मान्य करत नाहीयेस की संपदा एक हट्टी, दुराग्रही, युजलेस मुलगी आहे? तुम्ही उगीच स्वतःचं बीपी वाढवू नका. मी बोलेन तिच्याशी. आणि मुलगी माघारी आली तर मला त्यात आनंद नाहीये. तुम्ही उगाच अकांड तांडव करू नका. दरवाजा बंद करायचा राहिला, तो बंद करते आणि झोपायला जाते. काय झालं हिला? असं का वागते? अरे संपदाच्या बाबतीत आपण चुकलोय हेच डोक्यात घेऊन बसले ही बाई. काही नाही आई, मी नेहमी जे सांगतो ना तेच खरंय. मुलांवर प्रेम करणं आणि मुलांचे लाड करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तिच्या प्रेमाला प्रतिसाद नाही दिला संपीनं, ही फसली आहे त्यात. आता लाडावून ठेवणार आहे तिला.
सुरुवात झालीच आहे. पुढे काय वाढून ठेवलं या संपीनं कोण जाणे. पण वसंता, जे काही घडतंय ना ते बरोबर नाहीये. मला ना खूप भीती वाटते रे. आई आई अगं तू काळजी करू नकोस. हे बघ, नाही तुला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, मी सगळे प्रश्न सोडवतो. मी बोलतो अंजलीशी. संपदाचा प्रश्न आम्ही सोडवू. तू त्रास करून घेऊ नकोस स्वतःला. स्वानंदी, इथे काय करतेस? नाही, ते काही हवं होतं का? हा, पाणी हवं होतं, घेते मी. पण तू काय करतेस इथे एवढ्या रात्रीची? नाही, ते मला झोप नव्हती येत. मला कसं तरी होतंय. म्हणजे त्या मला ना आईंची काळजी वाटते. खरं तर ना माझंच चुकलंय. ना मी यांना दार पुसायला सांगितलं असतं, ना यांनी साबणाचं पाणी शिडीवर ठेवलं असतं, ना ते त्यांच्या अंगावर पडलं असतं, ना त्यांचं गंगावन. घाबरू नको. मला माहितीये तुझी सासू गंगावन लावते ती. आत्या, अगं, मांजर डोळे मिटून दूध पितं, पण जगाचे डोळे तर उघडे असतात. फक्त एक काम कर, तिला कळू देऊ नको की मला हे कळलंय, नाही तर वाईट वाटेल तिला. आणि बाळा, आता झोप 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 जा. एवढ्या रात्रीचं काय जागरण करतेस? तुझ्या विचार करणं तिचं गंगावन सापडणार आहे का आपल्याला? चला, उठा उठा उठा. आत्या, अगं, ए पिल्लू, किती काळजी करतेस? काय रे देवा, पोरीची झोप उडवली मी. खरं तर मला ललिताची झोप उडवायची होती. ती पडली असेल मस्त घोरत. माझ्या पोरीला नसता घोर लागला. बच्चे, पुरे झाला बाई हा खेळ. नको, संपवून टाकूया हा खेळ. नाही, संपवायचा हा खेळ. कुठं गेले असेल गंगावन घरातल्या घरात? कमालच आहे. दार कुठलं वाजलं? कोण आहे? अहो, उठा, अहो उठा ना. ते खजिना चोरांनी चोरून नेल्यानंतर हे कंदील घेऊन जाणार. एवढे ढोसतातच कशाला की टाकून येत नाही, उतरतच नाही ती. शिमोशी, ह्या काय करते तिथे? मावशी, माझं गंगावन तुमच्याकडे कसं आलं? काय हो? बोला ना, आता का बोलत नाही? चोरलात का तुम्ही? बोला ना, बोला ना. बोलत का नाही आहात? हो,
चोरलं मी तुझं गंगावन. मला तुला धडा शिकवायचा होता. काय धडा शिकवणार तुम्ही गंगावन चोरून? अच्छा अच्छा अच्छा, एखाद्या पार्लरवालीला विकलं असतं ना, निदान पैसे तरी आले असते नाही का? तुला पैशाशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग ललिता? पैशाशिवाय दुसरं काही महत्वाचं आहे का बच्ची मावशी? आहे, तेच तुला शिकवायचंय मला. पैशाशिवाय सुद्धा या जगात खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. ती तुझी थोरली सून बिचारी तुझ्या तोला मुलाची नाही म्हणून सतत तिचा अपमान करत असतेस, सतत तिचा पाण उतारा करत असतेस. धाकटीचं तर लग्न मोडायला निघाली होतीस ग तू, पण आज त्याच 2 सुना तुझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तुझ्याकडे खूप पैसा म्हणून नाही उभ्या राहिल्या, त्यांच्याकडे खूप माणुसकी आहे म्हणून त्यांनी तुला आधार दिला. माझ्या स्वानंदीने जर आज तुझा मान ठेवला नसता ना, ते एका मिनिटात 1.5 कवडीच होऊन गेली असतीस तू. माझ्यात आणि माझ्या सुनांच्या मध्ये बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. आम्ही काय करायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. इंद्रनीलने ना उगाच तुम्हाला या घरामध्ये आणून ठेवलंय. त्याला जर कळलं ना तुम्ही चोरटे आहात तर काय होईल ना ह्याचा विचार करा आधी. त्याचा विचार तू कर. तू, तुझ्या सुना, तुझा राजपुत्र माझ्या घरात राहताय हे इंद्रनीलला कळलं तर त्याला काय वाटेल याचा विचार तू कर. पर ते जाऊ दे, तू इंद्रनीलचं लग्न मोडायला निघालीयस हे त्याला कळलं तर काय होईल तेव्हा विचार तू करायचास ललिता. एक लक्षात ठेव, या घरात कुणावरही अन्याय झालेला मला चालणार नाही. अच्छा, म्हणून गंगावन चोरलं का तुम्ही? हो, म्हणून चोरलं मी गंगावन. पण तू त्यापासून काहीच धडा घेत नाहीयेस. मी माणुसकीच दाखवली ग. आजही हे गंगावन मी तुझ्या रूम मध्ये ठेवायला निघाले होते. ओळखलं नाहीस तू बच्चीला. तुझा पदर खेचणं मला कठीण होतं का? खेचू शकले होते, ते देशपांड्यांच्या घरात पण खेचलं होतं, आठवतंय ना? सगळं आठवतं मला. तुमचा किती वेळा अपमान केला होता मी, किती वेळा तोंडघशी पडलात तुम्ही, सगळं आठवतं मला. तुम्ही विसरलेल्या दिसताय. नाही विसरले, मी विसरले नाही म्हणून तर मागे लागलीये तुझ्या 7.5 सारखी. मी विसरले असते ना ललिता, तू माझ्या स्वानंदीला अंगठ्याखाली दाबून धरलं असतंस आणि बसली असती सुखात. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलते मी. आठव ना तो दिवस, आठव ज्या दिवशी तू माझा जीव घेणा अपमान केला होतास, तो दिवस आठव. माशेव काय काय आठवू मी? किती वेळा अपमान केलाय तुमचा मी, काय काय कसं कसं आठवू मी? तुला नाही आठवणार ग. तू तीर मारलास आणि विसरून गेली अशी, पण मी नाही विसरली. इथे घुसलाय तो तीर माझ्या. जळते मी त्या आठवणींमध्ये. माझा जीव तळमळतो माझ्या मुलासाठी. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. पण तुम्हाला नाही कळणार वत्सी मावशी ते. तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ. वत्सी मावशी, मुलाशी असं वागू नका तसं वागू नका असं सांगताय तुम्ही मला, पण स्वतःच्या मुलाला समजवण्याचा अनुभव आहे का तुम्हाला? तुझ्यावर मोठा घाव घालता यावा म्हणून गप्प आहे मी. आणि तुला वाटतंय की तू माझी फजिती करतेस? किती बोलताय वच्ची मावशी. नवरा आजारी आहे ना तुमचा, जा ना मग त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे पहा. भाई ग, माझा आजारी नवरा बरा आठवला ग तुला का? मला इथून घालवून देण्याचा प्रयत्न आहे तुझा? कशी आहेस ललिता तू?
कशी आहेस? सतत सतत दुसऱ्याच्या जखमेवर मीठ शिंपडून त्याला घाळ करण्यात तुला जो काही आनंद मिळतो ना, अरे वा. अरे कधीतरी दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालून बघ ना फुंकर घालून. अगं एक फुंकर माणसाचं आयुष्य बदलू शकतं. पण नाही, तुला हे नाही जमणार. ती माणुसकीच नाही ना तुझ्यामध्ये, जी माझ्यात आहे. सतत अपमान करण्याची संधी शोधत असतेस तू, आणि मी तुला त्यातून सही सलामत सोडवण्याची संधी शोधत असते. पण ना ललिता, कधीतरी ना माझा हा बांध फुटेल, कधीतरी हा बांध फुटेल आणि त्यात वाहून जाशील तू. तेव्हा जप तू माझ्यापासून जप. भयो, जपून राहा माझ्यापासून. सांगते तुला, परत एकदा सांगते, खोटेपणा सोड. माणसासारखं वागायला शिक. काय हो, सारखं मोबाईल मध्ये का बघताय आणि हसताय काय एवढं? सुंदर मुलगी आहे. कोण फीचर्स बघ ना किती गोड आहेत. वा, कोण आहे बघू? मी आहे. कधी काढले? तेच तर ना, तुला माझ्याकडे बघायला वेळ कुठे असतो बाई. मला सोडून तू सगळ्यांना व्यवस्थित एंटरटेन करतेस, फक्त माझ्याकडे लक्ष नसतं. तसं नाहीये अहो, गोंधळ एवढा होता ना की माझ्या लक्षात नाही आलं. म्हणजे होय, ओके. हो, लगेच स्पष्टीकरण देतेस मला. अगं मजा करतोय मी तुझी. माझं ना आज तुझ्यावरचं प्रेम जरा वाढलंय. अच्छा, का? कारण तू खूप गोड दिसत होतीस, डोक्यावर पदर घेऊन, एकदम मस्त. म्हणून मी असं चोरून चोरून तुझे फोटो काढत होतो. कारणीभूत पण तूच आहेस. मी? चूक तुझीच आहे. माझी? हो मग, आता इतकं सुंदर, गोड, सात्विक, कोजोड, प्रेमळ दिसावं का माणसाने, की जेणेकरून माझ्यासारख्या सुशील, सज्जन, प्रामाणिक मुलाला चोरून चोरून फोटो काढण्याची वेळ यावी. गप्पा बसव. आणि तुम्ही चोरून चोरून फोटो काढत होतात? बरं दाखवा. दाखवताय का जाऊ? ते नाही, तू फोटो बघून जा. काय आहे माहिती का, तू जाशील खरोखर आणि एखादं काम शोधून काढशील बळजबरीने आणि करत बसशील, परत फोटो बघणार नाहीस. माझी कला तुला दिसणार नाही ना परत. मग वाव, मस्त आलेत. छान आहेत ना? ताई किती छान दिसते. तू छान दिसते. थँक्यू. आणि ताई पण खूप छान दिसते. ताई तुझी कुचकट दिसते. काय तुम्ही सारखं का बोलता असं ताईबद्दल? कारण ती आहेच तशी. काय ना स्वानंदी, तू तिच्या खूप जवळ असतेस. तिला जरा दुरून बघ, मग तुला कळेल. हॅलो, फोटोत नाही, म्हणजे तिला त्रयस्थ म्हणून तू ऑब्झर्व कर, मग तुला कळेल की ताई तुझी किती तुझ्याशी वाईट वागत असते. नाही हो, महेश आला नव्हता ना, म्हणून तिचा मूड ऑफ होता. हा, विचार कर स्वानंदी, लग्न होऊन फक्त 2च महिने झालेत आणि तरीही बायकोच्या बोलवण्यावरून नवरा येत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे. हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यांच्यात भांडण नसेल ना झालं? तुझ्या ताई बरोबर तसं कोणीही सुखात राहू शकत नाही. हा, सॉरी, भांडण वगैरे नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम नक्की असेल. ऍक्च्युली ना, मला पण जाणवलं तसं. आई पण टेन्शन मध्ये होती, पण गोंधळच एवढा होता ना की मला निवांत बोलताच नाही आलं तिच्याशी. लग्न झाल्यावर सगळं बदलून जातं ना. काय बदलतं लग्न झाल्यावर? काही बदलत नाही. माझं काही बदललं नाही लग्नानंतर. हो, पण मुलींसाठी सगळंच बदलून जातं. म्हणजे ना, सासरच्या लोकांशी, वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. तिथे जास्त लक्ष द्यावं लागतं. हे सगळं करत असताना माहेरच्या छोट्या छोट्या गोष्टींना मिस होतात नजरेतून.
आणि जर तिथे फार लक्ष दिलं तर अजून तिचा जीव तिथेच अडकलाय असं कोणी बोलेल ह्याची भीती वाटते. हा यार, याचा विचारच नाही केला मी. खरं आहे यार तुझं. लग्नानंतर मुलींचं आयुष्य खरंच बदलतं. त्यांना आधी सासरकडे लक्ष द्यावं लागतं. अवघड आहे. खरं आहे स्वानंदी, तुम्ही मुली खूप ग्रेट असता यार. हो, पण नाही, माझंच काहीतरी चुकतंय. म्हणजे ना सासर माहेर ह्यांच्यामधला बॅलन्स मला नाही सांभाळता येते. पण मी करेन प्रयत्न. म्हणजे माहेरच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होता का म्हणे, म्हणजे आईलाच नाही वाटता का मग? नाही वाटणार. आपण संडेला जाऊया आईकडे. तू आईशी बोलून घे. ओके, येस. ये आता जवळ. शाबास.